हॅलो फ्रेंड्स, आता मी बनवत आहे स्प्राउटची भाजी। याच्यामध्ये वेगवेगळे वाटाणा, हरभरा आणि मोड आलेले आहेत। मोड आलेल्या कडधान्याची भाजी। त्यासाठी मी घेतले आहे हे वाटण। त्याच्यामध्ये आहे खोबरं, लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि जिरे आणि ओवा हे मी बारीक करून घेतलं। आता मी याची फोडणी देते। तर ही अशी हेल्दी रेसिपी स्प्राउटची भाजी आपल्यासाठी चांगली असते। स्प्राउटच्या भाजीमध्ये आपल्याला खूप सारे फायबर भेटतात। तर हे आदल्या दिवशी भिजवायचे, कडधान्य आदल्या दिवशी भिजवायचे दिवसभर आणि रात्री पाण्यातून काढायचे आणि मग नंतर त्याला मोड आले की त्याची भाजी बनवायची किंवा कच्चे सुद्धा तुम्ही मुलांना सकाळी खायला देऊ शकता। नाश्त्यामध्ये कच्चं जर दिलं तर ते सगळ्यात चांगलं। त्याच्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त फायबर मिळतात। आता मी याला फोडणी देते। फोडणीमध्ये मोहरी आणि जिरं चांगलं फोडणी द्यायची, त्याला चांगली फोडणी, चांगलं तडतडू द्यायचं आणि नंतर मग हे टाकायचं, स्प्राउट टाकायचे, हे सगळे मोड आलेले कडधान्य हे सगळे टाकायचे त्याच्यामध्ये। मग चांगलं परतून घ्यायचं ते। त्याच्यानंतर मग हे वाटण टाकायचं आणि लाल तिखट, मीठ हा माझा मसाल्याचा डब्बा। त्याच्यामध्ये सगळे जिरं, मोहरी, त्याच्यामध्ये धने पावडर, ही धने पावडर आहे, हे गरम मसाला, काळा मसाला, हे दालचिनी, हे इकडचं बाबा मसाला आहे आणि ही लाल तिखट। हा बाबा मसाला हा जरासा गोडसर असतो, पण गोडा मसाला नाही, गोडसर असतो फक्त। आता मी याच्यामध्ये हे टाकते। हे तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, हळद, आणि चांगलं ते परतून घ्यायचं। ते सगळे स्प्राउट हळद टाकून परतून घ्यायचे। वरून थोडासा कढीपत्ता टाकायचा, कढीपत्ता, आणि आता हे त्याच्यामध्ये वाटण टाकते। त्याच्यामध्ये थोडेसे लाल तिखट मसाला, आपल्या आवडीनुसार, ज्यांना जसं तिखट पाहिजे तसं करायचं। मी थोडंसं लाल तिखट टाकते, लाल तिखट, हा बाबा मसाला, बाबा मसाला, बाबा मसाला मी थोडासा जास्त टाकते कारण त्याच्यामुळे चांगली टेस्ट येते। नंतर ही दालचिनी थोडीशी, दालचिनी टाकायची थोडीशी कारण ती अँटीऑक्सिडेंट असते। दालचिनी प्रत्येक
रस्सा भाजीमध्ये दालचिनी टाकायची. थोडीशी हिंग टाकते मी. हॅलो फ्रेंड्स, तर ती बघा माझी कडधान्याची भाजी, स्प्राउटची रस्सा भाजी. इथे सॅलेड, हे माझं झाड. आता आपण चाललो आहे जिमला, पिक क्लबला. तिथे जिम वगैरे सगळं आहे. तर एअरपोर्टच्या रोडने चाललो आहे आपण. तर उजव्या साईडला एअरपोर्ट आहे आणि आपण लेफ्ट साईडला चाललो. लेफ्ट साईडला पिक क्लब आहे, ह्या साईडला. तर पुढे तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते सगळं. हे आता आपण आलो आहोत पिक क्लबच्या इथे. तर या साईडला पार्किंग आहे, साईडला लॉनमध्ये पण पार्किंग आहे. हे पिक क्लबचा लोगो आहे. आता इथून एंट्रन्स आहे. इथून चल, हे बघा, आता इथून ह्या साईडला कॅफेटेरिया आहे आणि पुढे गेले की लेफ्ट साईडला बॅडमिंटन कोर्ट आहे आतमध्ये. हे दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे बॅडमिंटन कोर्ट. नंतर इकडे आपण आता इकडे जिमकडे चाललो आहे. तर इकडे आतमध्ये फर्स्ट आहे मेन जिम. इकडे लेडीज आणि मेन आणि वुमेन दोघं पण जिम करू शकतात. आणि ही दुसरी आहे लेडीज जिम. इथे फक्त लेडीजलाच अलाउड आहे. तर आतमध्ये हे वेट लिफ्टिंग वगैरे सगळं आहे. इथे तुम्ही मॅट घेऊन इथे मॅटवर पण एक्सरसाइज करू शकता. आणि ह्या साईडला इकडे वॉशरूम आहे आणि इकडे खाली ट्रेडमिल आहेत. तर त्याच्यावरचं सेटिंग मी तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, हे ट्रेडमिल आहे. तिथे ट्रेडमिलवर वॉकिंगसाठी आहे. इथं वेगवेगळे सेटिंग आपण करू शकतो. हे फिमेल सेक्शन आहे दोन्ही. आणि इथे बाहेर इकडे या साईडला मेल फिमेल दोन्ही आहेत बाहेर. तिथे ट्रेडमिल आणि वेट लिफ्टिंग सगळं आहे. आणि आउटसाईडला तिथं स्विमिंग आहे, स्विमिंग टँक, स्विमिंग पूल. मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेलच. बॅडमिंटन पण आहे बाहेर. आणि याच्यावर वेगवेगळे सेटिंग्ज आहेत. इथं क्विक स्टार्ट आहे. क्विक स्टार्ट सुरू केलं की इथे चालू होतं. मग इथे आपण टाईम सेट करू शकतो, टाईम वाढवू शकतो. क्विक स्टार्ट केलं की इथे टाईम सेट करायचा, टाईम वाढवायचा. इथं 1, 4, 5 पर्यंत वाढवायचा. आपल्याला जे कम्फर्टेबल आहे तिथपर्यंत वाढवायचं. त्याच्यानंतर स्टार्ट. फ्रेंड्स, इकडे हे मुलांना खेळण्यासाठी छोटं गार्डन आणि इथं स्विमिंग टँक आहे. इथे मोठ्या मुलांचं आहे आणि इकडे ह्या साईडला छोट्या मुलांचं स्विमिंग टँक. ते म्युझिक लावलेलं आहे. इकडे ह्या साईडला खूप डीप आहे आणि त्या साईडला जरा कमी खोल आहे. आता इथे श्रुतिक स्विमिंग करतोय. दाखवते आता तो कसा जंप मारतो पाण्यात. इथं आपलं पण स्विमिंग शिकायचं आहे. श्रुती, इथं डीप नाही ना एवढा. आता इकडे स्विमिंग टँक त्या साईडला कमी खोल आहे. तिकडे म्युझिक पण लावलेलं आहे.
ह्या साईडला पुढे छोट्या मुलांचं स्विमिंग पूल आहे आणि लेफ्ट साईडला छोटंसं खेळण्यासाठी प्लेइंग झोन आहे. तिथे त्यांना स्लाईड, इकडे स्लाईड आहे, ही बघा स्लाईड, आणि हे सीसॉ आहे, सीसॉ आणि स्लाईड एकदम छोट्या मुलांसाठी. आणि ते एक हाऊस आहे खेळण्यासाठी, प्लेइंग हाऊस. आणि हे बघा, हे छोट्या मुलांचं स्विमिंग पूल. तिथे पण स्लाईड आहे, स्लाईडने खाली यायचं पाण्यामध्ये डायरेक्ट. आणि लास्टला परत तिकडे मुली खेळत आहेत, रॅकेट खेळत आहेत तिकडे, बॅडमिंटन. हे गार्डन आहे इथे, आणि इकडे परत एक कोर्ट आहे. हे असे आहे पिक क्लब.